रामकृष्ण रामकृष्ण हरी. शुभ प्रभात सगळ्यांना. आता सकाळचे 7:15 वाजले आहेत. तर आजच्या मौलींच्या सेवेला मी सुरुवात करत आहे. काल आपण अध्याय 6व्याच्या 130 ओव्या वाचून झाल्या होत्या. त्याच्या पुढच्या ओव्या आता मी वाचनास सुरुवात करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र त्या आठविता महापुण्यरा. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. ज्याची आवडीचे निपांगे अमृत ही मूर्ती आवगे. पूर्णाही परी लागे अवस्थाळ्याची. तव श्रोते म्हणती देव केसी बोलाचे हवाम. काय नादाते हन बरव जिनोनी आले. हा हो नवल नोहे देशे मराठी बोलीचे तरी ऐसे. वाणी उमटताही आकाशे साहित्य रंगाचे. कैसे उन्मेख चांदीने तार आणि बावळत्या पडेगार. हेची श्लोकार्थ कुमधी तरी फार साविया होती. साडची निचांडा खरी ऐसी मनोरथे येथोरी. तेने विवळले अंतरी तेथू डोला आला. ते निवृत्ती दासी जाणितले मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. देवकी या उदर वाहिला यशोदा सायसे पाहिला. की शेखी उपयोगा केला पांडवासे. म्हणून बहु दिवस ओळगावा का अवसारू पाहुणी विनावावा. हाही सोसुतया सदैव पडी चिन्या. हे असो कथा सांगवेगी मग अर्जुना म्हणीस लगे. देवा ये संत चिन्ही हन अंगी न ठाकती माझ्या. एरवी या लक्षानेची अनिज सारा मी अपाडे किर अपुरा. परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होईजेल. काही जहाले अभ्यासीचेल सांगाल ते. हा हो नेन केवनाची कहाणी ऐकोनिया श्लाघत असो अंतकरणी. ऐसी झालेपणाची शर्ययानी कायसी देवा. हे आगेम्या होईजे का येथुले गोसावी आपलेपणे की जो का. तव हासुनी कृष्ण हो का करू म्हणती. देखा संतोषो एक न जोडे तवची सुखाचे सैंग साकडे. मग जोडिलिया कौनकडे अपुर असे. तैसे सर्वेश्वर बळिया सेवके म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. तरी कैसा भार आतला पिके देवाचेने. जो जन्म सहस्रांच्या साठी इंद्रादि काही महागो बेटी. तो आधुनिक केतुला किरीटी जे बोलविन साहे. मग ऐका जे पांडवे म्हणतिले ब्रह्मम्या होवावे. ते अशेषही देवे अवधारिले. तेथ ऐसेची एक विचारिल जे या ब्रह्मत्वाचे डोहाळे जाहले. परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीचिया. एरवी दिवस तरी आपुरे वैरी वैराग्यवंताचे निभरे. जो स्वभाव मोहोरे मोडून आला. म्हणून प्राप्ती फळे फळता यासी वेळून लागला होता. होय विरक्तो ऐसा अनंता भरवसा झाला. आणि जे जे हे आदिष्टले ते आता आरंभीचे या फळेल. म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. ऐसा विवरून या श्रीहरी म्हणितले ती अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथराजू. तेथ प्रवृत्त तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची आगुणी. जे मरेचा कापडी महेशा अजुनी. पै योगीवृंद वहिले आडवी आकाशी निघाली. की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरून पडिला. ती आत्मबोधाची निवचुकारे धावक घेतले कसरे. की एर सकळ मार्ग निदसरे सांडून या. पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले येणेचे पंथे. हा मार्ग जे देखिजे ते तानभुक विसर्जे. रात्रदिवस नेनिजे वाटे या. चालता पाऊल जे तशळे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आवाटलिया जरी जोडे स्वर्गसुख. निघेचे पूर्वालिया मोहरा की येजी पश्चिमेची आघरा. निश्चळपणे धनुर्धरा चालणे इतीचे. येणे मार्गे ठाया जाईजे तो गाव आपणचे होईजे. हे सांगे काय सहजे जाणसे तू. तेथे म्हणितले देवा तरी त्याची मेघ केव्हा. का आरती समुद्राने न काढावा बुडे तुझी मी. तव कृष्ण म्हणती ऐसे हे सखळ बोलणे कायसे. आम्ही सांगू तसे आपैसे वरी कुशले तुवा. शुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिरमासात्मनः. नात्युच्चित्रं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम्. तरी विशेषार्थची बोली जेल परी ते अनुभवे उपयोगा जाईल. म्हणून तैसी एक लागेल स्थान पाहावे.
जेथे रानुके छेनी कोणे बैसिल्या उठून आवळे वैराग्यासी दुनिवर चढे देखील याजे जो संतांनी वसविला ठाव संतोषेसी सावावू मना होई उत्साह धैर्याचा अभ्यासूची आपण या ते करी हृदयाते अनुभव वरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेत दया आळता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडी ही असता समूळ होई स्वभावी वाटे येता जरी वरपडा झाला उचिता तरी सकामोही परी मागोता निघो विसरी ऐसे न राहतया ते राहावी ब्रह्मतया ते बैसवी तापटुनी जेवावी विरक्ती ते हे राज्यवर सांडिजे मग निवांता यथची असिजे ऐसे शृंगारिया उपजे देखत खेळून जे येणे माने वरवंट आणि तैसे जे अति चोखट जेथे अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि काही एक पहावे जे साधका बसते व्हावे आणि जनाचे निपाय रवे मळी चिना जेथे अमृताचे निपाडे मुळी सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके कधी वर्षाकाळी चोखे निर्जरे का विषयके सुलभे जेत हात पोही आळूमाळू जाणी जे जरी शितळू पाहुणी अति निच्छळू मंद झुळके बहुत करून निशब्द दाट न रेगे श्वापद सुख हन शतशद ठेवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एक वेळ बेसे तरी कोकिळही होऊन निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयुरेही आम्ही ना म्हणू परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेथे निगुण मठ होवा का शिवानय दोन्ही मजे आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसे जेगा म्हणून तैसे ते जाणावे मन राहत पाहावे राहील तेथ रचावे आसन ऐसे वरी चोखट मृग सेवळी माझी धुत वस्त्राची घडी तळवटी आमोळी कुशांकुरम सकोमोळ सरीसे सुबुद्ध राहिता पैसे एक पाडे तैसे ओजा घाली परी सावियाची उंच होईल तरी अंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो व्हावे आसन ऐसे तर आजच्या आपल्या माऊलींच्या 50पेक्षा जास्त ओळा वाचून झाले आहेत. त्याच्या आता मी मराठी अर्थ वाचत आहे. ज्याच्या प्रेमाच्या अधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व तो देव पूर्ण आहे त्याला, परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो तेव्हा श्रोते म्हणतात, काय भाग्य आमचे, काय बोलण्याचा रंग आहे, याच्या बोलण्याची शोभा नाद ब्रह्मात जिंकून आली की काय न जाणो. म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभेपुढे नाद ब्रह्म फिके पडेल. अहो देशी भाषेरूपी आकाशात अलंकाररूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट येत होत आहेत. अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय. ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे पहा. त्या व्याख्यानातील निरनिराळे अभिप्राय हाच त्या चांदण्याचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत. हे व्याख्यान ऐकण्याची इच्छेची थोरवी एवढी आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग ते श्रोत्यास म्हणाले, महाराज लक्ष द्या, पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे. देवकीने आपल्या उदरात त्याला वाढवले आहे. यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा योग्य वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रवास त्या भाग्यवान अर्जुनास पडला नाही. श्रोते म्हणतात, हे राहू दे, लवकरच चालू विषय सांग. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. एरवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखरच फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा यावायचा असेल तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल. महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईल आणि सांगाल तो अभ्यास करेन. आणि न करायला काय झाले? अहो देवा, आपण कोणची गोष्ट सांगता हे कळत नाही, परंतु ती ऐकून मनात मी त्याची स्तुती करत आहे. अशी लक्षणे त्याच्या अंगात सिद्ध असतील तर त्यांचे महत्त्व केवढे असेल बरे. ते मी स्वतः व्हावे एवढे
प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, एवढे का तुझे म्हणणे आहे तर तसे करू बरे. पहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाच्या सोहोकडे दुष्काळ असतो. पण एकदा संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाला कुठे कमी आहे. त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे म्हणून तो सहज ब्रह्मही होईल. पण अर्जुनाच्या देवाच्या सामर्थ्याच्या भाराने श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रूप झाला ते पहा. इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी याची भेट होणे दुर्लभ. तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे पहा. अर्जुन प्रश्न करेपर्यंत त्याला धीर धरवत नाही. मग ऐका अर्जुना, मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णाने सर्व ऐकले. परंतु भगवंतांनी तेथे असा एक विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोळे झाले आहेत त्या अर्थी याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्यरूपी गर्भ राहिला आहे. एरवी ब्रह्म होण्याला यास अद्याप दिवस कमी आहेत, परंतु वैराग्यरूपी वसंताच्या भराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहोळ दाटला आहे. म्हणून ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास फार वेळ लागणार नाही. हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री खाली श्रीकृष्ण आपल्याशी म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करेल ते याला त्या आता आरंभालाच फळास येईल. म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना, हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक. या मार्गामध्ये प्रवृत्तीरूपी झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूपी कोट्यावधी फळे दिसत आहेत. म्हणजे ज्या मार्गाचे आचरण करावयास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्रीशंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत. योग्यांचे समुदाय आडव्या तिडव्या मार्गाने मृत्यूंना आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व हे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाची सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. नंतर महर्षी याच मार्गाने आले, याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञानरूपी पुरुष मोठेपणाला पावले. या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही. या मार्गाने जात असता जिथे पाऊल पडेल तिथे मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भल्या आडमार्गाला लागला तरी त्यास स्वर्गसुख मिळते. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे. या मार्गाने ज्या मुक्कामास पोचावयाचे तो गावच आपण होतो. हे कशात सांगावयास पाहिजे, तुला ते सहजच कळून येईल. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा, तेच तर तुम्ही केव्हा करणार? मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला काढू नये का? तेव्हा कृष्ण म्हणाले, असे हे उतावळीचे भाषण कशा करिता? आम्ही आपण होऊनच सांगत आहोत. आणखी त्यात तू ते विचारलेस. शुद्ध स्थानी अति उंचे नाही, अति सकल नाही असे दर्भावर मृगादिकांचे चर्म व त्यावरून वस्त्र ठेवलेले असे आपले स्थिर आसन स्थापन करून तर आताच त्याचे सविस्तर प्रतिपादन केले जाईल. परंतु त्याचप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरिता ह्या अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहणे जरूर आहे. ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही, जे पाहिल्याबरोबरच वैराग्यास दुप्पट जोर येतो, जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो, जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकांकडून करून घेतो व अनुभव आपण होऊन साधकांच्या अंतःकरणाला माळ घालतो, याप्रमाणे जेथे रम्य प्रमाणाचे महात्म्य निरंतर आहे. अर्जुना, ज्या स्थानावरून सहजगत्या गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी मनापासून आस्था वाटते. सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला व तो जरी विषयासक्त असला तरी तो परत फिरण्याचे विसरतो. याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते, जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथे स्वस्थपणे राहावे, जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. आणखी एका या स्थानाचे लक्षण पाहावे, ते हे की ज्या स्थानी साधकांनी वस्ती केलेली असावी, जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याने वहिवाटलेले नसावे
जेथे अमृताच्या सारख्या मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे आहेत, ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात. ही ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळका येत असतात. जे स्थान बहुतेक निशब्द असावे व ज्या ठिकाणी श्वापदांची गर्दी असू नये व ज्या ठिकाणी रागव आणि भ्रमर हे नसावे. ज्या ठिकाणी पाण्याच्या जवळ असणारे हंस, 2-4 चक्रवाक, कधी एखाद्या वेळेला कोकिळही असली तरी चालेल. जेथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तरी त्यास आमची ना नाही. परंतु अर्जुना, असले स्थान जरूर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. या दोहातील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे. बहुत करून एकांतात बसावे. म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे. आपले मन तिथे स्थिर आहे की नाही ते पाहावे आणि राहत असेल तर तेथे असे आसन लावावे. तळास साग्र दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णार्जिन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. ते दर्भ कोवळे असून सारखे आणि सहजच एकमेकांना लागलेले एकसारखे राहतील अशा व्यवस्थेने घालावेत. परंतु ते आसन कदाचित जर उंच होईल तर शरीर डोलेल आणि सखल होईल तर जमिनीचे गारवा वगैरे दोष त्याला प्राप्त होतील. म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ नये तर ते सारखे घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. तर आपल्या 185 ओव्या वाचून झाल्या आहेत अध्याय 6व्यातल्या. तर आजच्या सेवेची इथं समाप्ती होत आहे. थँक्यू सर्वांना. रामकृष्ण हरी.